आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर तुम्हाला माझे ब्लॉग पाहायला आवडतात का? आवडत असतील तर प्लीज तुम्ही कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथे माझा सकाळी सकाळी स्वयंपाक बनवायचा सुरू होता. त्याच्याबरोबर मी चपाती, भाजी वगैरे सगळं बनवून घेतलं. तर मी आत्ता व्हिडिओ दररोज टाकायचा ट्राय करते. त्यामुळं मी जितक्या क्लिपा माझ्याकडून शूट करून घेता येतील तेवढ्या मी शूट करून मी तुमच्याशी शेअर करते. खरं तर आपल्या गृहिणींची हीच कामं असतात आणि दररोजची कामं तीच असतात आणि दररोज नवीन काय असं दाखवायचं. तर म्हटलं की मी जे करते तेच तुमच्याशी शेअर करते. तर इथे माझा चाललेला आहे योगा आणि मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे की मी योगा सकाळी न करता माझं सकाळी डबे असतात. माझे डबे झाल्यानंतर मी जेवण बनवते, भांडी घासून घेतली आणि मग त्यानंतर मी माझ्यासाठी वेळ दिला. आपल्या बायकांचं हेच असतं ना, आपल्या घरातल्या कामातून आपल्याला सकाळी वेळ मिळत नाही आणि मी सकाळी चालायला पूर्वी जायचे पण आता होत नाही. मग त्यामुळं मी ठरवते की घरीच योगा केलेलं ते बेस्ट ठरेल, कारण बाहेर पाऊस पण असतोय. तर हे व्यायाम करण्याच्या अगोदरच्या सुरुवातीला हे मी काही बॉडी थोडीशी रिलॅक्स करून घेते आणि आता इथून माझा खरा योगा स्टार्ट झालेला आहे. योगाचे मी खरं तर कुठे क्लासेस लावले नव्हते आणि लावलेही नाहीत. मी मोबाईलवर पाहते आणि मग मोबाईल जोडून मग त्याच्याबरोबर मी योगा करते आणि हा अर्धा तासाचा माझा प्लॅन असतो. पण हा व्यायाम केल्यानंतर मला खूप माझ्या मांड्या थोडंसं रिलॅक्स वाटतात. पायाची जी शीर दुखत होते, गुडघे दुखत होते, हे खूप म्हणजे खूप प्रमाणात कमी झालं आहे माझं. आणि मी योगा किंवा व्यायाम हा मी माझ्या वजन कमी करण्यासाठी न करता माझी बॉडी थोडीशी फ्लेक्झिबल राहावी म्हणून मी करते. तर तुम्ही पाहू शकता याच्यामुळं पोट कमी होणार असं ते बोलतात. पण पाहूया पोट कमी होतं आहे का. आता मी तर योगा स्टार्ट केलेला आहे आणि ह्याच्यामुळं जरा पाठदुखी असेल आणि पोटाचा घेर कमी होतो. पाठदुखी असेल तर पाठीच्या मसल्स सगळ्या रिलीज व्हायला मदत होते. तुमचाही जर व्यायाम फारसा होत नसेल तर तुम्ही अशा प्रकारचे व्यायाम घरातल्या घरात करू शकता आणि हे सगळे व्यायाम आपण आपल्या वेळेनुसार करू शकतो. म्हणजे फक्त जेवण नाही पाहिजे. व्यायाम केल्यानंतर एक 15 ते 20 मिनिटानंतर मी जेवण करते. तर हे स्वयंपाक झाल्यानंतरचे हे माझे सगळे व्यायाम आहेत, हे पाहू शकता. हा व्यायाम कमरेसाठी खूप इफेक्टिव्ह ठरतो आणि मला माझ्यासाठी खूप फायद्याचा ठरला. मग व्यायाम झाल्यानंतर मी बाहेर नर्सरीमध्ये गेले होते. नर्सरीतून मला काही रोपं विकत घ्यायची होती आणि मी ती विकत पण घेतलीत. आता पुढच्या व्लॉगमध्ये ते तुम्हाला समजेलच. तर मी त्या नर्सरीमध्ये बघत होते, खूप छान छान रोपं होती, कुंड्या होत्या. तर ह्या माझ्या बाकीच्या व्हिडिओमधून तुम्हाला हे दिसेलच. मग घरी आल्यानंतर मी अंड्याचं ऑमलेट बनवलं आणि एक चपाती घेतली आणि तो माझा नाश्ता झाला. तर अशा प्रकारे माझं दुपारपर्यंत सगळं झालं. मग 5 वाजायच्या सुमारास साधारण पाऊस सगळा उघडलेला होता आणि तुम्ही पाहू शकता की ढगाळ वातावरण पण नव्हतं चांगलं. वातावरण फ्रेश होतं. मग विचार केला की घराच्या भोवतीची जी झाडं आहेत ती सगळी कमी करून घेऊया. जसं की आता पावसाळ्यामुळं बऱ्याचशा वेली वाढलेल्या होत्या आणि झाडं खूप मोठी झाली होती. त्याची कटिंग करायचीच होती. पण मीच विचार करत होते की उन्हाळ्यामध्ये खूप कडक ऊन आहे. झाडांना जरा हिरवळ दिसली की छान वाटतं. म्हणून मी मोठी झाडं तशीच ठेवलेली होती आणि सावली पण त्याची पडायची खूप. त्याच्यामुळं ते छान वाटायचं. पण आत्ता सलग 10 ते 12 दिवस पाऊस होता. त्याच्यामुळं खाली पण गवत खूप वाढलेलं होतं. मग मी मेन झाडं ठेवली आणि त्याच्या बाजूच्या कुठे वेली, नको असलेली जी रोपं उगवलेली ती, गवत सगळं हे स्वच्छ केलं. असा गेला आजचा माझा दिवस. ओके, बाय.